मागे या. थँक्यू सर. सर, एक तर तुम्हाला जी नोटीस आली आणि सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष निवड झालेली आहे ती अवैध नाही. जे सत्यनारायण कामत जे पूर्वीचे सेक्रेटरी होते त्याने जे काय नोटीस स्वतः पत्र पाठवलं ते मी वाचलं. मी गेले अनेक वर्ष संघटनेमध्ये काम करतो आहे, त्यामुळे सकृतदर्शनी त्याच्यामध्ये बिलकुल काही तथ्य नाही. आम्ही जी त्यावेळेला वहिनींची अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक लावली ती नियमानुसारच होती. बैठकीचं कामकाजसुद्धा नियमानुसारच त्या ठिकाणी झालं आणि वहिनींची निवड झालेली ही सुद्धा पूर्णपणे वैध पद्धतीची त्या ठिकाणी आहे. तथापि त्यांनी दिलेलं जे काही आज नोटीस आहे त्याची कोर्टची बैठक लवकरच होईल. या संदर्भामध्ये आम्ही वकिलांची कडूनसुद्धा सल्ला घेऊ, माहिती घेऊ. त्यानंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई करायची असेल ती करू. ज्या व्यक्तींना ही नोटीस बजावलेली आहे त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी राहिलेले आहेत राज्य कार्यकारिणी, त्यांच्याबरोबर काही संवाद झालाय का कालपासून किंवा त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येणार आहे का की त्यांनी पक्षाच्या प्रमुखांनाच अशा पद्धतीची नोटीस? माझा तर त्यांच्याशी काही संवाद नाही. इतर कोणाचा हिंदू पाठीवरती झाला असेल तर आणि आज उद्या बसून दोन मागे कायदेशीर वैधता तपासणं. मी मगाचपासून ते सांगतोय की मला स्वतःला सकृतदर्शनी याच्यामध्ये बिलकुल काही चर्चा नाही. आम्ही केलेली प्रक्रिया ही अत्यंत कार्यकारिणीची जी बैठक लावली ती नियमानुसारच होती. बैठकीचं कामकाजसुद्धा नियमानुसारच त्या ठिकाणी झालं आणि वहिनींची निवड झालेली ही सुद्धा पूर्णपणे वैध पद्धतीची त्या ठिकाणी आहे. तथापि त्यांनी दिलेलं जे काही आज नोटीस आहे आम्हीची कोर्टची बैठक लवकरच होईल. या संदर्भामध्ये आम्ही वकिलांची कडूनसुद्धा सल्ला घेऊ, माहिती घेऊ आणि त्यानंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई करायची असेल ती करू.